तर तिकडे रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध मात्र चांगलंच चिघळलंय। दोन्ही देशांचं सैन्य मोठ्या प्रमाणात एकमेकांवरती हल्ले करतात। युक्रेननं रशियाच्या ताब्यात असलेल्या झपोरिझियाच्या प्रदेशामध्ये मिसाईल हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये 8 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती रशियन सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। तर रशियानं युक्रेनच्या सुमी प्रांतावरती केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये 3 नागरिकांनी जीव गमावल्याची माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। रशिया येत्या 48 तासात एक मोठा क्षेपणास्त्र हल्ला करणार असल्याचा आरोप युक्रेनच्या अध्यक्षांनी केलाय। युक्रेनच्या गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हा आरोप त्यांनी केलाय। रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध सध्या कोणत्या वळणावरती आलंय जाणून घेऊयात ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याकडून। या युद्धाला 4 वर्षाहून जास्त झालेले आहेत आणि हे दीर्घकालीन आणि थकवणारं असं युद्ध आहे। याला इंग्लिशमध्ये वॉर ऑफ ॲट्रिशन असं म्हटलं जातं। परंतु जमिनीवरती जी परिस्थिती आहे ती काही फारशी बदलत नाही आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे युक्रेनच्या काही भागामध्ये रशियाने थोडीशी म्हणजे मुसंडी मारली, परंतु तिथे जे युद्धभूमी तयार केलेली आहे युक्रेननी लँड माइन्स म्हणजे सुरुंगाचा वापर करून आणि ड्रोन्सचा वापर करून, तर त्याच्यामुळे रशियाची प्रगती फारशी होत नाही आहे। आता सध्याचा प्रश्न आहे ते कोणाकडे कुठली शस्त्र उरली आहे याच्यावरती अवलंबून आहे। तुमच्याकडे पुरेसे ड्रोन्स आहेत का, तुमच्याकडे पुरेसे प्रिसिजन गाइडेड ॲम्युनिशन म्हणजे मिसाईल्स किंवा क्षेपणास्त्र आहे का, तुमच्याकडे लढण्याकरता माणसं उपलब्ध आहेत का। उदाहरण द्यायचं म्हटलं तर आत्ताच युक्रेननी त्यांचे जे डिफेन्स मिनिस्टर होते त्यांना सॅक केलं। आणि आपण जर रशियाकडे बघितलं तर रशियाने हे मान्य केलेलं आहे की या युक्रेन लढाईमुळे त्यांच्याकडे डिझेलचा एवढा जास्त तुटवडा झालेला आहे की रशियामध्ये आता डिझेलचं राशनिंग, पेट्रोल आणि डिझेलचं राशनिंग हे सुरू झालेलं आहे। कारण रशियाची ज्या पूर्ण रिफायनरीज होत्या, तेलशुद्ध कारखाने होते, त्याच्यावरती युक्रेनने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांची 70 ते 80% जी क्षमता होती तीच पूर्णपणे नष्ट झालेली आहे। आणि एवढा प्रचंड देश आता त्यांना भारताकडनं डिझेल आणि पेट्रोल हे आयात करत आहे। अर्थात ही भारताची एक अतिशय चांगली बाब आहे की आपण आपल्यासमोर असलेल्या ऊर्जा संकटाचं एका संधीमध्ये रूपांतर केलं।